कुठलंही काम करताना त्याबद्दल सावधगिरी बाळगून काम व्यवस्थित चोखपणे करणे म्हणजे सुरक्षितता. पण करावयाचं कामच जर अति जोखमीचं असेल तर मात्र जास्त सावधगिरी घ्यावी लागते. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचं अर्थात महापारेषण, जी सगळ्या महाराष्ट्रात वीज पारेषित करते, त्यांच्या कामाच्या बाबतीतही अत्यंत सावधगिरीने प्रत्येक काम करावं लागतं. कारण जरा कामात कुठे चूक झाली तर सरळ जीवावरच बेततं. म्हणूनच महापारेषण वेळोवेळी आपल्या कर्मचाऱ्यांना आणि जनसामान्यांना याबाबत जागृत करत असते. वीज निर्मिती स्थळापासून दूरवर वाहून आणत वितरण कंपन्यांना पुरवठा करताना वीज ही मोठ्या मोठ्या तारांमधून अति उच्च दाबानं प्रवाहित करून पोहोचवण्यात येते. बरेचदा अशा मोठ्या वाहिन्या ह्या लोकवस्तीतून जातात. त्यावेळी नागरिक घ्यायला हवी तेवढी काळजी घेत नाही. वेळोवेळी या बाबतीत महापारेषणकडून जनतेला सांगण्यातही येतं. तरीही लोकांचं बेफिकीरपणाचं वागणं अनेकदा धोक्यांना आमंत्रण ठरतं. महापारेषण वाहिन्यांच्या आणि टॉवरच्या दोन्ही बाजूस किमान 25 मीटर पर्यंत रिस्ट्रिक्टेड झोन अर्थात निर्मनुष्य स्थळ म्हणून मानण्यात येतं. अशा लाईन्स किंवा टॉवरच्या आसपास सुद्धा जाऊ नये असं वारंवार सांगून देखील लोक बिनदिक्कत त्या टॉवर खाली दुकानं किंवा लोकवस्ती करतात. असं करण्यामुळं त्यांच्या जीवाला धोका होऊन मनुष्यहानी होण्याची शक्यता तर असतेच, शिवाय असं करणं कायद्याद्वारे गुन्हा आहे. दुसरीकडे अशा मोठ्या विद्युत प्रवाही वाहिन्यांच्या खालून मोठ्या ट्रक्समधून सळाखी, गज, मोठमोठाली तारं, यंत्रसामुग्री घेऊन जातात. याशिवाय हाय टेन्शन लाईन खालून मोठ्या ट्रक्समधून बांबू किंवा तत्सम वस्तूची ने-आण करणं अपघातांना निमंत्रण देण्यासारखंच आहे. अशा उच्चदाब वाहिन्यांखालून मोर्चे, जुलूस लोक घेऊन जातात. त्यात अनेकदा झेंड्यांचे पाईप किंवा सळाखी या लोखंडी असल्यानं विद्युत प्रवाही असतात. म्हणजेच अशा हाय टेन्शन लाईन्स खालून झेंडे घेऊन जाताना त्याकडे वीज आकर्षित होऊन मोठा धोका होऊ शकतो. महापारेषणच्या या उच्चदाब वाहिन्यांच्या परिसरात मुलं अनेकदा खेळताना दिसतात. कित्येकदा त्यांच्या पतंगाचे दोर अनेक अपघातांना कारणीभूत ठरतात. वेळोवेळी नागरिकांना याबाबत सजग करण्याचंही काम महापारेषण करत असतं. पण अनेकदा नागरिक यानं काय होतं असं म्हणत त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा रस्त्यांच्या शेजारून जाणाऱ्या मोठ्या वाहिन्यांच्या टॉवरवर लोक बॅनर्स आणि आपल्या जाहिरातींचे फलक लावतात. यातून अनेकदा धोके होतातही. तरीही लोक निष्काळजीपणे अशा टॉवर खाली दुकानं आणि जाहिरातींचे फलक बिनदिक्कत लावतात. आपली काळजी आपल्या हाती या उक्तीप्रमाणे प्रत्येकानंच उच्चदाब वाहिन्यांच्या बाबतीत आपली काळजी स्वतःच घ्यायला हवी. उच्चदाब वाहिन्यांच्या जवळ जाऊ नये, वस्ती करू नये, उच्चदाब वाहिन्यांखालून शक्यतोवर जाऊ नये. तेव्हाच होईल महाराष्ट्र सुरक्षित आणि संपन्न.